ड्रीप इरिगेशन फेल का होतं? तुम्हालाही भरपूर वेळा अनुभव आला असेल की हजारो लाखो रुपये खर्च करून ठिबक सिंचन लावलं, पण ते वर्ष 2 वर्षात खराब होऊन गेलं. तर ते का होतं? शेतकऱ्यांच्या हातून काय चुक्या होतात? अशी एक व्हिडिओ मी बनवली होती. तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या. त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये राहुल चौधरी नावाचे एक शेतकरी बंधू आहे, त्यांनी हा प्रश्न विचारला की एअर वॉल कुठे लावायचा ड्रीप इरिगेशनमध्ये. कारण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ड्रीप इरिगेशनला जर तुम्ही एक एअर वॉल लावला सबलाईनला तर काय फायदा होतो माहिती आहे का? बऱ्याच वेळा काय होतं की जमिनीच्या खालून आपण पाणी उचललं आहे ना, तर लाईट वगैरे गेली की पाणी रिटर्न जाताना तुमच्या पाईपलाईनमध्ये हवेची पोकळी तयार होते आणि तिथे बाहेरची हवा जाण्यासाठी तुमच्या ठिबक सिंचनामध्ये एकच जागा असते, ती म्हणजे तुमच्या ड्रिपरचं छिद्र. आणि त्या ड्रिपरच्या छिद्राच्या आजूबाजूला पाणी पडल्यामुळे चिखल असतं. जेव्हा हवा जाते ना, तेव्हा सोबत चिखल घेऊन जाते आणि तुमची ड्रीप चोकअप होते. म्हणूनच बऱ्याच वेळा तुम्ही लाईन गेल्यावर शेतामध्ये फुसफुस आवाज ऐकला असेल, तो त्याचाच असतो. तर अशा ठिकाणी जर समजा तुम्ही सबलाईनवर एअर वॉल लावला आहे डबल ॲक्टिंग, तर त्यावेळेस काय होतं की जशी लाईन गेली, पाणी रिटर्न गेलं तुमच्या विहिरीमध्ये, बोरिंगमध्ये, तर बाहेरची हवा हा एअर वॉल तुमच्या सबलाईनमध्ये टाकून देतो आणि त्याच्यामुळे तुमच्या ड्रिपरच्या छिद्रामधून हवामध्ये ओढली जात नाही. तुमची ठिबक चोकअप होण्यापासून बचाव होतो. तर ही माहिती तुम्हाला होती का? आणि होती नव्हती तरी मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे ही व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.